नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे ट्रेनमधील एक रात्र. कथेला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, काही प्रवास इतके भयानक असतात की त्यांची आठवण जरी काढली तरी आजही अंगावर काटा येतो. आजची ही गोष्ट अशाच एका प्रवासाबद्दल आहे. नमस्कार, माझं नाव दर्शन. ही कथा माझी स्वतःची आहे. आजपासून बरोबर 40 वर्षांपूर्वीची, म्हणजे 1986च्या आसपासची ही घटना आहे. आता अर्थातच मी निवृत्त झालोय, पण तेव्हा मी सरकारी नोकरीत होतो आणि नुकताच केरळमध्ये रुजू झालो होतो. एके संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी ऑफिसमधून घरी आलो आणि इतक्यात घरचा फोन वाजला. माझी बायको फोन उचलणार इतक्यात मी तिला म्हटलं, मी बघतो. तसं मी लगबगीनं फोन उचलला. तो माझ्या भावाचा फोन होता. दर्शन, निघतोयस ना रे उद्या? येताना सांगितलेलं सामान घेऊन ये आणि काहीही विसरू नकोस. त्यावर मी त्याला म्हणालो, हो रे बाबा, सगळं सामान घेतलंय. आम्ही उद्या रात्रीच्या गाडीने निघतोच आहोत. भेटू लवकरच. इतके बोलून मी फोन ठेवून दिला. तसं माझं गाव उत्तर प्रदेशात आहे. माझा मोठा भाऊ कलकत्त्याला असायचा. माझे आई वडील काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे राहायला गेले होते. त्याच्या मुलाची मुंज होती आणि त्यासाठी आम्ही सुद्धा कलकत्त्याला जाणार होतो. जानकी तेव्हा खूप लहान होती, साधारण 3 किंवा 4 वर्षांची असेल. मी आधीच ऑफिसमध्ये रजा टाकली होती. बायको गृहिणीच होती, त्यामुळे तिच्या रजेचा प्रश्नच नव्हता. आम्ही निघण्याची तयारी केली. सुदैवाने रेल्वेची तिकीटं सुद्धा आरामात मिळाली होती. आधीच रिझर्वेशन केलं असल्याने जागा पकडा वगैरे असला काही प्रश्नच नव्हता. तेव्हा ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही तिघे, म्हणजे मी, निर्मला आणि जानकी, रात्रीच्या गाडीने कलकत्त्याला जायला निघालो. हा रेल्वेचा प्रवास अर्थातच खूप लांबचा होता. इथून ते आमच्या गावी एकदा आम्ही गेलो होतो, पण इथून कलकत्त्याला आम्ही पहिल्यांदाच चाललो होतो. जसजशी ट्रेन पुढे जात होती तसे ट्रेनमधील लोक एक एक करून आपापल्या स्टेशनवर उतरत होते. आता डब्यात खूपच कमी लोक उरले होते. मी, निर्मला आणि जानकी आम्ही तिघे एका वेगळ्या कोचमध्ये बसलो होतो, म्हणजे एका कंपार्टमेंटमध्ये बसलो होतो. प्रवासाला 20 ते 22 तास उलटून गेले होते. दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू झाला होता. तेव्हा ट्रेन मध्येच कुठेतरी एका स्टेशनवर तासाभरासाठी थांबली. कदाचित TC आणि ड्रायव्हर बदलले जात होते. जेव्हा ट्रेन पुन्हा सुरू झाली तेव्हा जे नवीन TC आले होते ते पुन्हा एकदा तिकीट तपासणीसाठी प्रत्येक डब्यात फिरू लागले. काही वेळातच एक TC आमच्या कंपार्टमेंटमध्ये आला आणि त्याने माझ्या मुलीकडे, म्हणजेच जानकीकडे काही वेळ पाहिलं आणि मग त्याने आमच्याकडे तिकीट मागितलं. आमचं तिकीट तपासताना तो आम्हाला म्हणाला, या रूटवर हा आपला पहिलाच प्रवास आहे का? आम्ही केरळहून आमच्या गावी तर गेलो होतो, पण कलकत्त्याला मात्र पहिल्यांदाच चाललो होतो. त्यामुळे अर्थातच मी त्याला म्हणालो, हो, हा आमचा पहिलाच प्रवास आहे. त्यावर तो म्हणाला, बरीचशी गाडी रिकामी झाली आहे. तुमच्या डब्यात आता फक्त तुम्हीच आहात आणि त्यात तुम्ही लहान मुलीबरोबर प्रवास करत आहात म्हणून सांगतोय. इथून साधारण अर्ध्या तासानंतर ही ट्रेन एका खूप मोठ्या बोगद्यातून जाणार आहे. बोगद्यात शिरण्यापूर्वी ट्रेन 3 वेळा हॉर्न देईल आणि काही वेळासाठी ट्रेनचे सर्व दिवे बंद केले जातील. हॉर्न ऐकताच तुम्ही तुमच्या कंपार्टमेंटची खिडकी बंद करून घ्या. मला त्याचं बोलणं ऐकून जरा विचित्रच वाटलं. तसं मी त्याला विचारलं, पण असं का? माझा प्रश्न ऐकून TC काही वेळ फक्त माझ्याकडे एकटक पाहत राहिला आणि तितक्याच गंभीरतेने म्हणाला, भूतप्रेत, हडळ, आत्मे या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे का? तसं मी किंचित हसून म्हणालो, काय? नाही, अजून तरी नाही. म्हणजे तसा अनुभव वगैरे मला कधीच आला नाहीये. तेव्हा TCने आमचं तिकीट माझ्या हातात सोपवत म्हणालं, अनुभव आला नाही तेच चांगलंच आहे, पण जेव्हा ट्रेन बोगद्यात प्रवेश करेल तेव्हा कदाचित तुमचं मत बदलेल आणि तुम्ही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागाल.
असो, तसे आमचा माणूस काहीच वेळात पुन्हा तुम्हाला खिडक्या बंद करा हे सांगायला येईलच. ते ऐकून निर्मला खूपच घाबरली. इतक्यात माझ्या मुलीने विचारलं, पप्पा, हे भूत हाडळ काय असतं? खरं तर मी आजवर माझ्या मुलीला अशा गोष्टींबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं. मी तिला आजवर कधीही कशाचीही भीती घातली नव्हती. त्यामुळे मी शांत बसलो. पण तेव्हाच टीसीने माझ्याकडे पाहत जानकीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं, काही नाही बेटा, असं समज की हे खूप वाईट लोक असतात. टीसीच्या त्या उत्तरानंतर मी सुद्धा मुलीच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देणं जरुरीचं समजलो नाही. टीसीने मला खुणेनेच कंपार्टमेंटच्या बाहेर यायला सांगितलं. मी बाहेर गेलो. तसे हळू आवाजात तो म्हणाला, तुमचा भूतांवर विश्वास असो किंवा नसो, पण तुमच्या या गोड मुलीसाठी तरी काही वेळासाठी माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. आणि जोपर्यंत गाडी पूर्णपणे बोगदा पार करत नाही तोपर्यंत खिडकी उघडण्याची चूक करू नका. त्याच्या या बोलण्यावर मी मान हलवून आणि थोडं हसून टीसीच्या बोलण्याला होकार दिला. काही वेळ गेला. तसे काहीच वेळात एक माणूस आमच्यापाशी आला आणि त्याने पुन्हा मला सांगितलं की खिडकी आता लावून घ्या. तसं मी खिडकी लावून घेतली. मी खिडकी व्यवस्थित लावली आहे हे पाहिल्यानंतर तो पुढे निघून गेला. तसं तो पुढे जाऊन काय करतो आहे हे पाहण्यासाठी मी उठलो आणि पाहिलं तर तो हेच बघत होता की सर्व डब्याच्या खिडक्या व्यवस्थित बंद आहेत की नाहीत, आणि ज्या खिडक्या उघड्या होत्या त्या तो व्यवस्थित बंद करत होता. काही वेळानंतर टीसीने सांगितल्याप्रमाणेच ट्रेनचे 3 हॉर्न ऐकू आले. माझ्या मुलीने मला विचारलं, पप्पा, तुम्ही खिडकी का बंद केली? खिडकी उघडा ना. त्यावर मी तिला इतकंच म्हणालो, ते दादा सांगून गेले ना आपल्याला खिडकी बंद करा म्हणून, आणि आता खूप मोठा बोगदा येणार आहे. फक्त थोड्या वेळासाठी बेटा, नंतर आपण पुन्हा खिडकी उघडू. इतके बोलून मी तिला उचलून माझ्या मांडीवर घेऊन बसलो. काहीच वेळा ट्रेन धडधड आवाज करत बोगद्यात शिरली. रात्र असल्याने काळोख तर होताच, शिवाय डब्यातील सर्व दिवेसुद्धा बंद केले होते आणि त्यात गाडी बोगद्यातून जात होती. त्यामुळे तर अजूनच काळोख पसरला होता. ट्रेन थोडी पुढे गेली असेल की काही वेळातच आम्हाला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज एका स्त्रीचा होता. ट्रेनचा आवाज चिरून तो रडण्याचा आवाज आमच्या कानावर स्पष्टपणे येत होता. कदाचित माझ्या मुलीने सुद्धा तो आवाज ऐकला होता. पप्पा, बाहेर कोणीतरी रडतंय, जानकी म्हणाली. तसं मी तिला सावरत म्हणालो, कोणी नाहीये बेटा, कोणी नाहीये. मला अंदाज आला की टीसी कदाचित याचबद्दल बोलत होता. पण कसे कुणास ठाऊक, त्या मिट्ट काळोखात माझ्या मुलीने बाहेर पाहण्यासाठी आमच्या कंपार्टमेंटची खिडकी कधी उघडली आम्हाला समजलं सुद्धा नाही. खिडकी तर तिनेच उघडली होती, कारण मी आणि निर्मला दोघेही ती खिडकी उघडणारच नव्हतो. तिने जशी खिडकी उघडली तसे हवेचा एक जोराचा झोत आत आला आणि त्याचबरोबर माझं पूर्ण शरीर थरथर कापलं आणि मला जानकीचा आवाज ऐकू आला, पप्पा, ऐकलत? खरंच बाहेर कोणीतरी रडतंय. पण तिने खिडकी उघडताच मी झटकन पुन्हा ती खिडकी बंद केली आणि जानकीला काही बोलणार इतक्यात मला जाणवलं की जानकी माझ्या मांडीवर नव्हती. तसे तिला हाका मारून मी त्या मिट्ट काळोखात त्या डब्यात मी आमच्या मुलीला शोधू लागलो. माझा आवाज ऐकून निर्मलाने मला घाबरून विचारलं, हो, काय झालं काय? तसं मी तिला म्हणालो की जानकी कंपार्टमेंटमध्ये नाहीये. ते ऐकून निर्मलासुद्धा घाबरली आणि तीसुद्धा जानकीला आवाज देऊ लागली आणि त्याच वेळी त्या काळोखात माझ्या हाताला कोणाचा तरी हात लागला. पण तो हात माझ्या मुलीचा नाही हे समजायला मला वेळ लागला नाही. तो हात एखाद्या प्रौढ माणसाच्या हाताएवढा मोठा होता आणि थोडा चिकटसुद्धा होता. आणि तेव्हाच आम्हाला काळोखात 2 डोळे दिसले. 2 मोठे मोठे विचित्र डोळे. ते डोळे पाहून आम्ही प्रचंड घाबरलो. आहो, हे कोण आहे? हे काय आहे? निर्मला उद्गारली आणि एकदम मला असा आवाज आला.
निर्मला घाबरून खाली कोसळली होती. तसे मी निर्मलाला सुद्धा आवाज देऊ लागलो, पण ती माझ्या जवळच पायापाशी पडली होती. पण तिच्याकडून कसलाच प्रतिसाद येत नव्हता. आणि त्याच वेळी माझ्या हाताला एक जोराचा झटका बसला आणि मी सुद्धा मागे पडलो. तेव्हा मला कोणाचा तरी मोठ्याने श्वास घेण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज खूपच भीतीदायक होता. तो ऐकताच माझ्या काळजाचा थरकाप उडाला. माझा श्वास जणू थांबलाच. हा सर्व प्रकार जवळजवळ 5-7 मिनिटं सुरू होता. पुढच्या काही सेकंदात जेव्हा ट्रेनमधले दिवे सुरू झाले तेव्हा मी पाहिलं की माझ्यासमोर किंचित दूरवर एक अत्यंत भयानक दिसणारी स्त्री बसली होती. तिचा पूर्ण चेहरा काळा पडला होता आणि डोळे मोठे आणि पांढरे होते. डोक्यापासून पायापर्यंत तिचं पूर्ण शरीर जखमांनी भरलं होतं आणि त्यातून रक्त वाहत होतं. हातापायांच्या काही जखमा तर सडल्या होत्या. आणि सर्वात विचित्र आणि हृदयद्रावक गोष्ट ही होती की माझी मुलगी जानकी तिच्या मांडीवर बसली होती, एकदम शांत आणि गप्प. तिचे डोळे बंद होते. तिचे ते रूप पाहून माझं रक्तच गोठलं. मी घाबरतच विचारलं, कोण आहेस तू? माझ्या मुलीला सोड. असं म्हणून मी घाबरतच पुढे गेलो आणि माझा हात माझ्या मुलीच्या दिशेने पुढे केला. तसे त्या स्त्रीने आपली मान तिरकी केली आणि म्हटलं, निघून जा इथून. ही माझी मुलगी आहे. मी हिला न्यायला आली आहे. मी हिला माझ्या सोबतच घेऊन जाणार. तिचा आवाज इतका भयानक होता की माझं शरीर थरथर कापू लागलं. तरीही मी भीत भीत थोडा अजून पुढे सरकलो आणि म्हणालो, अहो नाही, ही माझी मुलगी आहे, जानकी. जानकी, जानकी, बेटा तू ठीक आहेस ना? पण जानकीने माझ्या बोलण्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. ती काहीच बोलत नव्हती किंवा बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती. तेव्हा ती हडळ म्हणाली, माझी मुलगी झोपलीये, तिला उठवू नकोस. तरीही हिम्मत करून मी जानकीला हात लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला जणू विजेचा मोठा झटका बसला आणि मी पुन्हा एकदा मागे फेकलो गेलो. हे पाहून ती हडळ जोरजोरात विचित्र घोगऱ्या आवाजात गुरगुरू लागली आणि म्हणाली, ही माझी मुलगी आहे आणि मी हिला सोबत घेऊन जाणारच. आता माझी अवस्था अशी झाली होती की मी माझ्या जागेवरून हलू सुद्धा शकत नव्हतो. माझे हातपाय जणू गोठून गेले होते. अगदी थोडं हलण्यासाठी सुद्धा असं जाणवत होतं की माझी प्रचंड शक्ती खर्ची होत आहे. ओरडलो असतो तर कदाचित कोणीतरी आलं असतं, पण ओरडण्यासाठी तोंडातून आवाजच फुटत नव्हता. माझा आवाज माझ्या कंठातच अडकला होता. मी तिथे असा पडलो होतो जणू त्या हडळीनं माझ्यावर पूर्ण ताबा मिळवला असावा. माझी मुलगी तिच्या मांडीवर होती. मला याची खूप भीती वाटत होती की ती माझ्या मुलीसोबत काही अघोरी कृत्य करेल, ती तिचा जीव घेईल. मी जोर लावून थोडं पुढे तिच्याकडे सरकण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा अचानक ती हडळ उभी राहिली आणि तिने जानकीला आपल्या छातीशी धरलं. तिचं डोकं आपल्या खांद्यावर घेतलं. पुढच्याच क्षणी ती डब्यातून बाहेर जाणार होतीच की इतक्यात मी पूर्ण ताकदीनिशी आपल्या थरथरणाऱ्या हातांनी तिचा एक पाय पकडला. तो पाय सडलेला होता. तरीही मी तो पाय पकडून ठेवला आणि तिच्या समोर गयावया करू लागलो, कृपा करा, कृपा करून माझ्या मुलीला सोडा. तिनं तुमचं काय वाकडं केलंय? ती लहान बाळ आहे, निष्पाप आहे आणि ती माझी मुलगी आहे. पण त्या हडळीने फक्त आपली मान माझ्याकडे फिरवली आणि आपल्या मोठ्या पांढऱ्या डोळ्यांनी मला रागाने पाहू लागली. तिने रागाच्या भरात आपल्या एका हाताने मला खेचत बोगीच्या दरवाजापर्यंत नेलं आणि मग मला पकडून वर उचललं आणि पुन्हा एकदा मागे फेकून दिलं. ती जानकीला घेऊन डब्याच्या दरवाजाजवळ जाऊ लागली. आता हे नक्की होतं की ती जानकीला घेऊन त्या धावत्या ट्रेनमधून उडी मारणार होती. मी खूप घाबरलो होतो. मी माझ्या मुलीला वाचवू शकत नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. माझ्यात काहीच करण्याची शक्ती उरली नव्हती. ती हडळ पुढे सरकतच होती की इतक्यात मी पुन्हा एकदा जोराने माझ्या मुलीला हाक मारली, जानकी. माझी हाक ऐकून शेवटी माझ्या मुलीला शुद्ध आली. तिने आधी माझ्याकडे पाहिलं आणि मग त्या स्त्रीकडे पाहून अतिशय निष्पापपणे म्हटलं, आई.
तिने निर्मलाला नाही तर त्या हडळीला आई म्हटलं होतं. ते पाहून तर मी हादरलोच. मला हे कळून येत नव्हतं की जानकी तिला का आई म्हणतीये, आणि सर्वात मुख्य म्हणजे जानकी त्या भयंकर स्त्रीला पाहून घाबरली कशी नाही. माझ्या मुलीचा तो आवाज ऐकून ती हडळ तिथेच खिळून उभी राहिली. तेव्हा मी पाहिलं की तिचे डोळे अचानक सामान्य झाले आणि अश्रूंनी भरले. आई, तू मला कुठे घेऊन चाललीयस? माझी मुलगी निष्पाप होती. तिला त्यावेळी जराही भीती वाटत नव्हती. माझ्या मुलीची ती मायेची हाक ऐकून त्या हडळीने तिला मिठी मारली आणि ती म्हणाली, माझ्या बाळा, तू मला सोडून कुठे निघून गेली होतीस? मी तुला किती शोधलं पण तू कुठेच सापडली नाहीस. ते दृश्य पाहून मला खूप मोठा धक्का बसला होता. मला काय होत होतं माहीत नाही. मी द्विधा मनस्थितीत होतो. मला आतून खूप वाईट वाटत होतं, पण आता अजून भीतीही वाटू लागली होती, कारण आता ती माझ्या मुलीला आपल्यासोबत नक्कीच घेऊन जाणार होती. पण तेव्हाच जानकीचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती म्हणाली, आई, पप्पा का रडतायत? मला पप्पांकडे जायचंय. इतके म्हणताच त्या हडळीचे डोळे रागाने पुन्हा पांढरे झाले. चेहरा आकसला आणि तिने रागाने माझ्याकडे पाहिलं. मी माझे हात जमिनीवर आपटून तिच्या समोर गयावया करत होतो, पण ती माझ्या मुलीला सोडायला तयारच नव्हती. आणि अचानक पुढच्याच क्षणी त्या हडळीने त्या धावत्या ट्रेनमधून खाली उडी मारली आणि ते पाहून मी ओक्साबोक्शी रडू लागलो. जानकी, जानकी, मी ओरडू लागलो. आणि तेव्हाच मला मागून आवाज आला, पप्पा, तुम्ही का रडताय? तसं मी मागे वळून पाहिलं तर मला दिसलं की माझी मुलगी जानकी निर्मलाला बिलगून माझ्या मागेच उभी होती. मी तिला जोरात मिठीत घेतलं. तू ठीक आहेस ना माझ्या बाळा? असे म्हणत मी माझ्या मुलीला पुन्हा जोरात मिठी मारली. माझे अश्रू पुसत तिने विचारलं, पप्पा, त्या काकू कोण होत्या? त्या मला घेऊन कुठे चालल्या होत्या? त्या वाईट काकू होत्या का? त्या का रडत होत्या? माझी मुलगी मला एकामागून एक प्रश्न विचारत होती. मी तिला पुन्हा मिठी मारली आणि फक्त एकच उत्तर दिलं, नाही बेटा, त्या वाईट काकू नव्हत्या. त्या एक आई होत्या, ज्या कदाचित मृत्यू पश्चात सुद्धा आपल्या मुलीला शोधत होत्या. आणि कदाचित आज तो त्या आईमधील ममता पुन्हा जागी केलीस. मी काय बोललो हे अर्थातच जानकीला कळालं नाही. निर्मलाला तर नक्की पुढे काय घडलं हे माहीतच नव्हतं, कारण ते भयंकर डोळे बघून तिला तेव्हाच भोवळ आली होती. तिची शुद्धच हरपली होती. ती मला एकसारखी विचारत होती, कोण होती ती भयंकर बाई? नक्की काय घडलं? तुम्हाला इतकं कसं लागलं? हो, मला काही जखमा झाल्या होत्या, काही मुकामार सुद्धा लागला होता, पण मी त्या जखमा सहन करू शकत होतो. नंतर सर्व काही सांगतो. जानकीच्या समोर हा विषय नको, असं मी तिला सांगितलं. काही वेळानंतर आम्ही सावरलो आणि पुन्हा आमच्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन बसलो. काहीच वेळात जानकी निद्रादेवीच्या अधीन झाली. मी खूप वेळ तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिलो. ट्रेन आता त्या बोगद्यातून बरीच पुढे निघून आली होती. काहीच वेळात तो टीसी पुन्हा माझ्या कंपार्टमेंटमध्ये आला, पण तेव्हा मी त्याला आमच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल काहीही सांगितलं नाही. मी त्याला फक्त इतकंच विचारलं की ट्रेन जेव्हा बोगद्यामधून जात होती तेव्हा आम्ही कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकला. तो आवाज कुणाचा होता? नक्की काय झालं होतं? तेव्हा टीसीने आधी माझ्या मुलीकडे पाहिलं आणि म्हटलं, मला सुद्धा नीटसं असं माहीत नाही, फक्त ऐकीव गोष्टी आहेत. काय खरं आणि काय खोटं हे सांगू शकत नाही. पण कित्येक वर्षांपासून असं घडतंय की जेव्हा केव्हा ट्रेन बोगद्यातून जाणार असते तेव्हा ट्रेनची सर्व दारं खिडक्या बंद करून घेतल्या जातात, दिवे मालवले जातात. खास करून ज्यांच्यासोबत लहान मुलं आहेत त्यांना तर अगदी बजावून खिडक्या बंद करण्यास सांगितलं जातं आणि सर्वजण तसं सहकार्य सुद्धा करतात. कोणीही हे टाळण्याची हिंमत करत नाही. असं ऐकलंय की कित्येक वर्षांपूर्वी एक स्त्री याच मार्गाने आपल्या घरी जात होती. तिची 4 वर्षांची मुलगीही तिच्यासोबत ट्रेनमध्ये प्रवास करत होती. तेव्हा बोगद्याजवळ काही वेळासाठी गाडी थांबली होती. तेव्हा काही लुटारूंनी ट्रेनमध्ये शिरून लूटमार सुरू केली. खूप रक्तपात झाला. बरेच लोक मारले गेले.
त्या दरम्यान त्या लुटारूंनी त्या स्त्रीच्या लहान मुलीलाही उचललं. जेव्हा ती स्त्री आपल्या मुलीला सोडवण्यासाठी त्यांच्यासमोर गयावया करू लागली तेव्हा त्या नराधमांनी तिला धावत्या ट्रेनमधून त्या बोगद्यातच फेकून दिलं. त्यानंतर काय झालं कुणालाच माहीत नाही. ती स्त्री मरण पावली. पण असं म्हणतात की त्या दिवसापासून ती आई आजही आपल्या मुलीला शोधतीये. त्या बोगद्यातून जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये ती आपल्या लेकीला शोधते. इतकं बोलून तो टीसी निघून गेला. मला माहीत होतं की टीसी जे काही सांगत आहे ते सर्व सत्य आहे. आता त्या घटनेला खूप वर्ष उलटून गेली आहेत. माझी मुलगी ती घटना कालांतराने विसरूनही गेली. पण मला आजही ट्रेनमधील ती भयंकर रात्र आठवते आणि आजही त्या घटनेची आठवण झाली की माझ्या अंगावर काटा येतो. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.